बातमी आता नाशिकमधून आहे। योग विद्या केंद्राचं तपोवनमध्ये झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत या ठिकाणी योगासनं करण्यात आली आहेत। योग हा झाडांसाठी, प्राणवायू देणाऱ्यांच्या प्राणांसाठी असा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे। उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संप असणार आहे। संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा आहे। एक दिवस संप करण्यावरती शिक्षक संघटना मात्र ठाम असल्याचं बघायला मिळतंय। शिक्षकांच्या संपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेचाही पाठिंबा आहे, तर नरेंद्र काळे यांनी पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केलेला आहे। तर तिकडे गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला जातोय। ईव्हीएम मध्ये छेडछाड प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता कारवाई होणार आहे। उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची ही माहिती आहे। निवडणूक अधिकाऱ्यांवरती आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रतिनिधींची ही मागणी आहे। अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या, सील केलेल्या पेट्या उघडल्या, नंतर सील केल्या आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे? काँग्रेस पक्ष इथे जिंकून येणार आहे या भीतीने शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे ईव्हीएमची सगळे सील तोडली। आम्ही राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्याकडून होईल त्याच्यामुळे पुढची कारवाई तर अधिकाऱ्यांनी आपापसात संवाद ठेवून समन्वयानं कार्यवाही करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे हे निर्देश आहेत। हरकती सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करून निर्णय घ्या असं देखील त्यांनी सांगितलंय। प्रारूप मतदार यादी संदर्भातील तक्रारी आणि हरकतींविषयी होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे। तर पुण्यातील बावधन परिसरातील बिबट्याचा शोध अद्याप वन विभागाला लागलाच नाही। औंधमध्ये दिसलेल्या बिबट्याची बावधन परिसरात एंट्री झालेली आहे। अद्यापही बिबट्याचा शोध न लागल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिक करतायत। तर तिकडे नागपूरमध्ये ट्रकच्या धडकेत भावा आणि बहिणीचा मृत्यू झालेला आहे। नातेवाईकांसोबत जात असताना दोन्ही मुलांचा अपघात झालाय। रिझर्व्ह बँक चौकातील हा भीषण अपघात आता समोर आलेला आहे। बहीण आणि भावाला आपला जीव या अपघातामध्ये गमवावा लागलाय। मुंबईत 7 तारखेला जैन समाजाचा मोठा मोर्चा निघणार आहे। जीवदया आणि कबूतर वाचवा अभियानाला सुरुवात होणार आहे। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। जीवदया आणि कबूतर वाचवा चळवळ बळकट करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। कल्याण डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आलेत। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। देसले यांच्या पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलंय। ज्यांना विकास हवाय ते भाजपमध्ये येत आहेत असं भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटलंय। तर शिवसेनेला फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत असं म्हणत शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांनी आरोप केलाय। ज्या पक्षात आवडते ते त्या पक्षात येत आहेत, पण महायुतीच्या पायी बाहेर जात नाही। सगळे लोक सगळेजण महायुतीमध्येच आहेत, फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते रोजलिन फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही। आमची महायुती आहे, महायुतीचंच काम करणार। आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत।